ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। रचनानुवाद कौमुदी धडा 10वा आज आपण पाहणार आहोत. या धड्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट ते म्हणजे सर्वनाम येणार आहे. सर्वनामाचा आपण काय अभ्यास करणार आहोत. सगळ्यात पहिला सर्वनामाची व्याख्या आपण समजून घेऊया आणि मग सर्वनाम कसं वापरायचं, त्याचं किती महत्व आहे, ठीक आहे, ते सगळं आपण पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला सर्वनाम म्हणजे काय. आधी आपण व्याख्या पाहिलेली आहे, पण तरी एकदा आपण व्याख्या पाहूया. विषय मोठा असल्यामुळे रिव्हिजन न देता आपण डायरेक्ट सुरुवात करतोय. बघा, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला, वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम. सोपी व्याख्या आहे. उदाहरण पण आपण एक पाहूया, म्हणजे अजूनच क्लिअर होऊन जाईल. शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम असं म्हणतात. ठीक आहे. बघा, आता मी एक वाक्य लिहितो मराठीमध्ये. राम गावाला जातो. राम गावाला जातो आणि तो नदी नदी पाहतो. राम काय करतो, गावाला जातो, तो नदी पाहतो. मग आता तो शब्दाचा अर्थ काय या ठिकाणी, तो नदी पाहतो. सर्वनाम. राम पहा, सर्वनाम. त्या सर्वनाम. त्या तोचा अर्थ काय आहे, राम आहे. कारण की राम आहे. गावाला जातो, तो नदी पाहतो. म्हणजे काय केलं मी, राम हा शब्द पुन्हा वापरायच्या ऐवजी तो शब्द वापरला. म्हणजे काय केलं, नामाऐवजी मी अजून एक शब्द वापरला. मग जो नामाऐवजी आपण शब्द वापरतो त्याला म्हणतात सर्वनाम. इथपर्यंत कळालं आपल्याला. मग आता कसं असतं, दुसरा सर्वनामाबद्दलचा छोटासा नियम. सर्वनाम जे असतं हे तिन्ही लिंगांमध्ये असतं. म्हणजे एकच सर्वनाम बघा, ते काय असतं, तिन्ही लिंगांमध्ये, तिन्ही लिंगांमध्ये चालतं. कसं काय, एक एक उदाहरण आपण पाहूया, मग आपल्याला अजून कळेल. तिन्ही लिंगांमध्ये काय होतं, सर्वनाम ते चालतं. चालतं म्हणजे जसं राम रामो रामाहा पुल्लिंग, रमा रमे रमाहा स्त्रीलिंग, तसं. ठीक आहे. बघा, आता मी एक वाक्य लिहितो. अ, तो तो आंबा खातो. तो काय करतो, आंबा खातो. ती पेरू खाते. ते झाड पडतं किंवा वाढतं, पडतं. मग आता बघा, तो दूरची वस्तू दाखवण्यासाठी आहे. तो आंबा खातो. मग तेच तो स्त्रीलिंगामध्ये पण वापरतात. काय होतं ते, ती आंबा खाते. आता लिंग जरी वेगळं असलं तरी मी तो हे सर्वनामच पुल्लिंगामध्ये पण वापरतो, स्त्रीलिंगामध्ये पण वापरतो. आणि ते झाड पडतं, ते झाड पडतं किंवा पडत आहे. मग ते झाड, झाड हे नपुंसकलिंग शब्द आहे. मग मी काय केलं, त्या ठिकाणी ते हा शब्द वापरला. म्हणजे काय, तो
हे दूरची वस्तू दाखवणारं सर्वनाम तिन्ही लिंगांमध्ये आलं. तो आंबा, ती मुलगी पेरू खाते आणि ते झाड. तो आंबा खातो, ती पेरू खाते. अशा प्रकारे दोन, तिन्ही लिंगांमध्ये झालं. अ, आता आपण मूळ गोष्टीला सुरुवात करूया. आतापर्यंत एवढं कळालं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. सर्वनाम हे तिन्ही लिंगांमध्ये असतं. दोघांचं आपण दोन्ही कॉन्सेप्टचं एक एक उदाहरण पाहिलं. आता आपण सुरुवात करूया. संस्कृत सर्वनामाला अत्यंत महत्वाचं आहे. कसं काय? बघा. हम्म. आता आपण एक सर्वनाम घेऊया. आणि गंमत अशी की आपल्याला एक सर्वनाम कळालं की सगळी सर्वनामं कळतात. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. हा, आता एक सर्वनाम आहे, त्याचा मूळ शब्द आहे तत्. तत् हे सर्वनाम आहे. मग तत् शब्दाचा अर्थ काय होतो? तो, किंवा दूरची वस्तू, है ना. मग मी तो मुलगा असं पण म्हणू शकतो, ती मुलगी असं पण म्हणू शकतो, आणि ते फळ असं पण म्हणू शकतो. मग मूळ शब्द काय आहे? तत् हे मूळ शब्द आहे. आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तो. ठीक आहे. मग आता आपण सगळ्यात पहिला पुल्लिंगामध्ये शिकूया. मग कसं काय पुल्लिंगामध्ये चालवायचं तत् हे सर्वनाम? अगदी सोपं आहे. आपण काय करणार आहोत? राम शब्दावरून राम शब्दावरून एक पुल्लिंग सर्वनाम चालवायला शिकणार आहोत. किती सोपं आहे बघा. राम शब्दावरून एक पुल्लिंग आपल्याला सर्वनाम पहिलं बनवायला शिकायचंय. कसं सोपं आहे बघा. आता मी या ठिकाणी राम शब्द लिहितो. रामः, नंतर रामौ, रामौ, हा, रामौ आणि रामाहा. हे आता कोणाला माहित नाही असं नाही, फक्त आज जे जुडले त्यांना नसेल माहिती, पण बाकीच्या सगळ्यांना माहिती. रामः, रामौ, रामाहा. मग या ठिकाणी आपण काय केला? राम शब्द चालवला. बरोबर. राम. हो. मग या ठिकाणी आपण सर्वनामामध्ये त हा शब्द चालवायचा आहे. जसा आपण राम चालवतो तसा आपल्याला त शब्द चालवायचा आहे. मग काही ठिकाणी बदल आहेत. मग कुठल्या ठिकाणी बदल आहेत? तर 6 ठिकाणी बदल आहेत, तेवढं लक्षात ठेवायचंय. बाकी संपूर्ण शब्द हा त राम सारखा चालवायचा आहे. मग आता बघा, अजून मी एक विभक्ती लिहितो. रामः, रामौ, रामाः, रामम, रामौ, रामौ, आणि असं काय होतं? रामौ आणि रामान. हे आपल्या सगळ्यांना माहिती. मग आता एक सर्वनाम तयार करूया. जसं राम शब्दावरून आपण तत् हे सर्वनाम बनवणार आहोत. कसं बनवायचं? मग बघा, जे बदल आहेत ते मी या ठिकाणी त्याला अंडरलाईन करतो. ठीक आहे. म्हणजे ते राम शब्दासारखे नाही होणार आहे, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. मग हा आहे सह. एकदाच नंतर अंडरलाईन करतो सह. मग आता त शब्दाच्या जागी काय होईल सांगा बरं? रामचं झालं रामौ, तच काय होईल? बोला. आपण तह तौ तौ, तौ हे आपण तौ शिकलेलो आहे. तौ सह, तौ, तौ ती, हा, तौ, आणि या ठिकाणी होतं ते. मग ते का ते झालं? तर हे 6 बदलांपैकी हे 2 बदल आहेत. मग एकदा सगळे बदल सांगतो बघा. आता रामम, मग तच काय होईल? रामचं झालं रामम, तच काय होईल? तम तम. तम पुन्हा तौ तौ. तौ रामान झालं, तच काय आणि होईल? बोला बोला बोला. तान तान. त तम बोला. त हा, बघा, रामेण होतं. मग या ठिकाणी तच काय होईल? बोला. तेन तेन ताम ओके, अजून थोडस मोठं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. हा, ते न.
बघा, मग रामचं होतं रामाभ्याम. तचं काय होईल? ताभ्याम. 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 आणि रामचं तृतीय विभक्ती होतं रामैही. मग आता सांगायचं काय होईल? तैहि. तैन. तैन. तैहि. तै, तेन, हि. न. ताभ्याम आणि ताभ्याम. तैहि. तैनः. तैही. माहित आहे ना? तैहि. रामचं झालं रामैही. तच होईल तैहि. तैही. तैहि. हा, मग आता इथे होतं रामाय. आता इथे ताय न होता तस्मै होतं. आज तुम्हाला खूप छान एक गोष्ट कळणार आहे. आपण तस्मै गुरवे नमः का म्हणतो? तस्मै. बघा, नंतर रामाभ्याम रामाभ्याम सारखंच आहे. हो नाही? हो. हो. मग ताभ्याम ताभ्याम हो. सारखंच होईल. हो. हो. हो म्हणा. हा, आणि हो. हो. तेभ्य. बघा, रामचं होतं रामेभ्य. तचं काय होईल? तेभ्यः. तेभ्य. 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 हा, तेभ्य. सर इकडे पुढे. रामेभ्य लिहायला पाहिजे ना. हो, रामेभ्य. हा, रामेभ्य. थँक्यू. पुढे. हा, काय होतं? रामात. चला सांगा, रामात. पुन्हा रामाभ्यामच होतं. हो. येस. हो. कारण की 3 ठिकाणी रामाभ्याम रामाभ्याम राम. रामाभ्याम. हा, आणि इथे पुन्हा रामेभ्य काय होतं? रिपीट होतं. मग हे सुद्धा आहे असं. रामेभ्य होत. हा. मग आता इथे काय रामेभ्य. होणार? ताभ्याम तेभ्य रिपीट होणार. येस. मग आपल्याला काही गोष्टी पाठ करायची गरज आहे का? नाही. जर तुम्हाला राम शब्द येत असेल तर तुम्ही ते सर्वनाम नक्कीच लिहू शकता. हा, पुढे बघा, या ठिकाणी रामात तात व्हायच्या ऐवजी होतं तस्मात. तस्मात्. तस्मात. ठीक. तस्मात्. हा, आज मला टेबल नाही भेटला, नाही तर टेबल मध्ये लिहायचं होते. पुढे चला. रामस्य काय होणार पुढे सांगा? तस्य. 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 हा, रामस्य, रामयोः आणि रामाणाम. हे रामाणाम. जवळजवळ आता आपल्या पाठ होण्यात आलेलं आहे. अजून प्रॅक्टिस करून होऊन जाईल. तस्य पुढे बोला. तयोः. करेक्ट. तयोः. तयोः. कारण की पाठीमागे ओ आहे म्हणून. ताणाम. आणि ताणाम. तानाम व्हायच्या ऐवजी ताणाम. होतं तानाम्. तेषाम. तेषां. तेषाम्. का बरं? हे 6 ठिकाणी बदल आहेत म्हणून. बघा, आता शेवटी आता जवळजवळ आपण संपत आलोय. रामे, रामयोः आणि राम. रामेषु. 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 म्यूट म्यूट. हा, रामेषु. मग इथं काय होणार? तस्मिन, ते. तयोः, तस्मिन्. तयोः. तयोः. तेषु. तयोः, तेषु. 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 आता बघा, बदल आहेत त्याला मी अंडरलाईन करतो. हे आहे ते बदल या ठिकाणी झालेला आहे. तस्मै बदल झालेला आहे. तस्मात म्यूट. तस्मात बदल झालेला आहे. तस्मिन या ठिकाणी बदल झालेला आहे. तेषाम बदल झालेला आहे. बाकी सर्व ठिकाणी 1 2 3 4 5, बाकी सगळ्या ठिकाणी आणि हे. हम्म. बाकी सर्व ठिकाणी काय झाले? बोला. राम सारखा आपण शब्द चालवलाय. एवढं कळलंय का? बोला. आता हो. खरं हा काय बदल नाहीये, पण नवीन असल्यामुळे तुमच्यासाठी सांगितलं. बघा, रामः रामो रामाः रामम रामो रामान याच्यासारखाच आपण दुसरा शब्द चालवला त. सह तौ ते तम तौ तान. फक्त 5 ठिकाणी बदल आहेत. त्याला आपण अंडरलाईन केलं. तेवढेच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. कळालं? हो हो. नाही? हं. हो सर. हा, बघा आता. सह तौ ते तम तौ तान तेन ताभ्यां तैः तस्मै ताभ्यां तेभ्यः तस्मात् ताभ्यां तेभ्यः तस्य तयोः तेषां तस्मिन् तयोः तेषु. मग या तत् शब्दाचा अर्थ काय आहे? तो. बरोबर.
आता हो सर. हम्म, जे आपण प्रत्यय शिकलेलो आहे ते सांगून आता अवघड करत नाही. एवढं तुम्हाला कळलंय. आता याच्यावरून आपण थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे. हा, मग आता आपल्याला एक सर्वनाम कळालेलं आहे. कळालंय का एक सर्वनाम? हो. हो सर. मग आता एक सर्वनामावरून सगळे सर्वनाम कसे बनवायचे ते आपण शिकणार आहोत. एक सर्वनामावरून सगळे सर्वनाम कसे बनवायचे. हं. आता या ठिकाणी बघा, रामः रामो रामः आहे. हे सर्वनाम होतं तत्. बरोबर, लक्षात आहे, तत् शब्द होता, त्याला आपण त्याला चालवलं. आता समजा जर मला एतत् सर्वनाम बनवायचं असेल, एतत् शब्दाचा अर्थ आहे हा, तत् शब्दाचा अर्थ आहे तो, त्याला फक्त ए लागलं की तो होतो जवळची गोष्ट दाखवणारा. किती सोपं आहे. पुन्हा एकदा बोलतो. तत् म्हणजे लांबची वस्तू दर्शवणारा. तो मुलगा, ती मुलगी, ते घर, ते गाव. पण जे जवळच आहे ते सांगायसाठी फक्त आपल्याला ए ऍड करायचं आहे. मग काय होऊन जातं? आता या सगळ्या सर्वनामाला आपण एतच बनवू शकतो का? हो. चला बोला. हा. हो सर. एतः, एतौ, एतौ, एषः, एतौ, एते, एतम्, एतौ, एतौ, एतान्, एतान्, एतेन, एतेन, एताभ्याम्, एताभ्याम्, ए- एतैः, थांबा, थांबा. एते काय ना, हा, एतैः, बोला पटापट बोला. एतैः, ए एतेन, एतस्मै, एताभ्याम्, एतस्मै, एताभ्याम्, एते, एताभ्याम्, एतेभ्यः, एतेभ्यः, एतेभ्य. एतस्मात्, एतस्मात्. एतस्मात्, एताभ्याम्, एताभ्याम्, एताभ्याम्. एतेभ्यः, एतेभ्यः, एतेभ्य. ए- एतस्य, एतस्य. एतस्य, एतयोः, एतयोः, एतयोः. एतेषाम्, एतेषाम्, एतेषाम्. एतस्मिन्, एतस्मिन्. एतयोः, एतयोः, एतयोः. एतेषु. एतेषु. मग आता कोणाला एक नियम लक्षात आहे का? स चा श कधी होतो? आहे ना सर. बोला आता तुम्ही त्या, हा अंजली ताई, हा एक्सपेक्ट संधीचं काय? नाही, संधी नाही. स चा श कधी होतो? संधी सोप्पा नियम सांगितला होता जेव्हा आपण रामेशू पाहिलं होतं. बोला बोला बोला. सर. हम्म. हा. हा, आठवा आठवा आठवा, तोपर्यंत मी डिलीट करतो. स चा श कधी होतो हे पाहिलं होतं, नाही? आता मी तुम्हाला सर. सांग. हा हा. बोला. आणि आ आला तर म्हणजे असं काहीतरी आहे तर मग सचा श होतो. नाही, सेट. अ आणि आ सोडून जर स्वर आला तर काय होतो? हा. स चा श श होतो. होतो. मग आता स च्या मागे अ आणि आ सोडून स्वर आहे का? इथे इथे एशह मध्ये हम्म. स च्या हम्म. मागे अ आणि आ सोडून स्वर आहे का? आहे ना, ए नाही. आहे. हा, ए आहे. मग स चा काय अच्छा. होईल? एषः. हा, एशह. का झाला आता हो. तुम्हाला माहिती. मग आता तुम्हाला एशह, एतौ, एते हे कळालं. मग हे आपण कशावरून बनवलं? सहतवतेवरून. सहतवते कशावरून बनवलं? रामः रामो रामावरून. बरोबर. हो. बरोबर. म्हणजे काय? एक सर्वनाम तुम्हाला कळालं, याचा अर्थ काय? हा, एक सर्वनाम तुम्हाला कळलं, तुम्ही सगळे सर्वनाम बनवू शकता. आता थोडस पुढे हेच आपण पाहणार आहोत. काय माहिती कसं होईल आता. हम्म. ओके. बघा, आता मला एक सर्वनाम बनवायचे. आता आपण प्रश्नांकडे वळतोय बरं का. नंतर आपण याची वाक्य पाहिजे तर बघूया. एकदा ही कंप्लीट करूया सायकल. मग आता तुम्हाला कळलं सह, तौ, ते, तम, तौ, तान, याच्यावरून आता मी बनवणार आहे किम. किम शब्दाचा अर्थ आहे काय. काय समजायचं थोडंसं बाजूला राहू द्या, कसे बनवायचे पहिला ते शिका आणि मग त्याचा वापर किती मोठ्या प्रमाणात होतो तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल.
मग आता तुम्ही तत् शब्दामध्ये त चालवला होता. किम मध्ये तुम्हाला चालवायचा आहे क. बोला आता वरती तुम्ही सहतवते बघा आणि खाली कह कहू के सांगा. बोला पटापट. काय वापरायचं सर सर तिथे सॉरी? पुन्हा बोलतो. आपण हम्म. सहतवतेवरून एषः येतो येते बनवलं. हो हो नाही. बरोबर. हा मग आपला मूळ हम्म. कोण आहे सगळ्यात? सहतवते आहे. हम्म. येस. मग आता आपल्याला किम हे सर्वनाम पुल्लिंगामध्ये बनवायचे. आता हे सगळं कुठल्या लिंगात चाललंय? पुल्लिंग. पुल्लिंगात. लिंगामध्ये. तिन्ही हम्म. लिंगामध्ये होतं हे आपल्याला माहिती आहे. पुल्लिंगात चालू आहे. मग हम्म. आपल्याला सहतवते माहिती, मग आपण एषः येतो येते बनवून टाकला. आता आपल्याला किम वरून प्रश्न बनवायचे. मग त्याचे आपण वाक्य खाली पाहणार आहोत. बोला आता चला पटापट. तुम्ही कह आता आणि कसं सर चालवणार आहे? सहतवते सर सारखं. त मध्ये आपण सह घेतला, इथे काय घेणार? कह. कहच घ्यायचा आहे. ओके. हा बोला. झालं. कह, कौ, के, कह, कौ, कह, कौ, के. के, के. हा. देन. कम कम, कऊ कान. कम हा. कऊ कान. कम, कौ, कऊ कौ, कान. आणि कान. कान. बोला पुढे. केन. केन, केन, काभ्याम. काभ्याम. काभ्याम काभ्याम, हा. कैहि. कैहि. कैहि, कैही. बोला पुढे. तस्मै. कस्मे, कसमे नाही, कसमै. काभ्याम. कसमै. कस्मै तस्मै, काभ्याम. हा. तस्मै, काभ्याम. काभ्याम, हा. केभ्यः. 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 बरोबर. पुढे बोला चला. तस्मात्. तस्मात्. तस्मात्, तस्मात्. हा थांबा थांबा. तस्मात् कस्मात. काभ्याम केभ्यः. कस्मात काभ्याम केभ्यः. केभ्यः. काभ्याम, हा पुढे चला. कस्य. कस्य. तस्य, कयोः. हा. कस्य. केषां. व्हेरी गुड. कयोः. कस्य. कयोः. कयोः. कयोः, केशा. केषां. केषां. हा जमलं तुम्हाला. आणि कस्मिन्. कस्मिन्, कस्मिन. कयोः. केषु. कयोः, कयोः. केषु. 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 केशु. मग आता या किमचा अर्थ काय आहे? काय? काय. काय. मग आता हे काय सातही विभक्त्यांमध्ये चालतं. मग तुम्हाला जर ते मराठी प्रत्यय माहिती असतील तर कळतील, नाहीतर मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. इथपर्यंत कळलं? मग आता तुम्ही यह हा. येऊ ये बनवू शकता का? समजा मी म्हटलं यत. आता आपण लिहिणार नाही, फक्त हो मी सर. इथे लिहितो यत. मग तुम्हाला इथे काय चालवायचंय कोण सांगेल? यत, यतः, नाही. यत, यत आपण नाही तत मध्ये काय चालवलं? त. एक किम सेकंड. मध्ये काय चालवलं? क. यत मध्ये काय चालवणार? य. य. मग बघा. यत, अ यतचा अर्थ आहे जो. मग कसं होणार? सांगा सांगा सांगा. यह. मी यः. फक्त एकच लिहितो. यह, यौ ये. हो, यौ हा. ये. यह. यौ ये. यौ, ये. ये, यौ यान. येन यान, याभ्याम यैः. यस्मै ये, याभ्याम येभ्यः. यस्मात् येभ्यः, याभ्याम येभ्यः. येभ्यः. यस्य यस्य. ययोः ययोः. येषाम्. येषाम्. यस्मिन् ययोः यस्मिन्. येषु. ययोः. येषु. कळलं? म्हणजे सर सुरुवातीचं अक्षर पहिले घ्यायचं ज्यावेळेस आपल्याला करायचंय हा. त्यावेळेस. येस. हे सगळं कुठल्या लिंगात आहे? पुल्लिंग. पुल्लिंगात. पुल्लिंगात आहे. ठीक आहे. मग आता आपण सह तम तौ याचा थोडासा अर्थ आणि त्याचे वाक्य पाहूया. मग तुम्हाला अजून कळेल. कॉपी करतो हे. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता मी तुम्हाला कुठलंही सर्वनाम दिलं तर तुम्हाला येईल का पुल्लिंगात चालवता? हो ये. हो. समजा मी प्रयत्न कर. सर्व म्हटलं, सर्व शब्द कसा चालवणार तुम्ही? सर्व, सर्व घेणार, नो नो सह. स नाही म्हणायचं. सर्व. सर्वौ सर्वे. बघा सहत होते एकदा. सर्वे. हा. सर्व. सर्वौ सर्वे. सर्वं सर्वौ सर्वं. सर्वान्. सर्वौ. सर्वेण सर्वान्. सर्वाभ्यां सर्वेण सर्वैः. सर्वाभ्यां सर्वैः. सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वै. सर्वेभ्यः. सर्वस्मात् सर्वा म्हणजे सर्व. तुम्ही त शब्द हा सर्वनी रिप्लेस करणार आहे. अच्छा सर्वस्मात् तच्या त्याच्यात सर्वाभ्यां सर्व सर्वेभ्यः. घालायचंय.
सर्व सर्वस्य सर्वयोः सर्वस्य सर्वेषां हम्म, तयोः सर्वस्मिन् सर्वयोः तस् सर्वेषु. जर मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला चालवायचं आहे अन्य शब्द अन्य, अन्यः अन्यौ अन्ये, हम्म. अन्यम अन्यौ अन्यान्, अन्यौ न्यू अन्यान् अन्नान अन्येन अन्यान अन्ये अन्याभ्याम् अन्याभ्याम् अन्यैः, अन्यस्मै अन्यैः अन्याभ्याम् अन्येभ्यः, अन्यस्य अन्यस्य अन्यस्मात् अन्यस्मात् अन्याभ्याम् अन्येभ्यः, अन्येभ्यः अन्यस्य अन्ययोः अन्यस्य अन्येषाम्, अन्यस्मिन् अन्यस्मिन् अन्ययोः अन्ययोः अन्येषु. अन्येषु अन्वेषु म्हणजे तुम्हाला राम शब्द माहिती असेल, सहा बदल केले की तुम्हाला एक सर्वनाम भेटतं. मग ते सर्वनाम तुम्ही त्या सर्वनामाप्रमाणे कुठलंही सर्वनाम चालवू शकता. आता आपण त्याचे पटापट वापर बघूया. ठीक आहे. हं, बघा आता. हम्म, सर हा बोला. ते जे आता तुम्ही म्हणतात सर्व अन्य बरोबर त्याच्यामध्ये आपण ते पूर्ण शब्दच घेतला त्याच्यात आपण पहिलं अक्षर नाही घेतलं. नाही आता घेतलं. तत मध्ये हम्म, आणि अजून कशामध्ये आपण बघितलं हे काय तत यत मध्ये आणि आपण हम्म, सुरुवातीचं अक्षर घेतलं. हा. मग हे म्हणजे शब्द घेताना पूर्ण घ्यायचा आणि जर समजा येतं ते अव्यय आहेत ना सर काय आहे? अव्यय नाही हा येत ते. अव्यय चालतायत म्हणजे ते अव्यय नाही नाही. येत सॉरी हा. नाही येत हा सॉरी हा आता मग मग असं काही कसं करायचं जसं मी त्यावेळेस तुम्हाला सांगतोय तसं काही नियम नाहीये, पण तशी मी एक नाही ना पद्धत आणली की तुम्ही त्याचा पहिला शब्द घ्या. असं काही नाही पहिला शब्द घ्यायला ओके सांगितलंय. कारण की अच्छा अच्छा पहिला शब्द चालवलेला दिसतोय म्हणून मी म्हटलं पहिला शब्द घ्या. आता सर्व ओके मध्ये सर्व हा एक शब्दच आहे. हा ठीक आहे. हो हो थोडस खोल पण समजलं आहे हे. ठीक आहे. ठीक आहे चला नको आता. हम्म, आता हम्म. आपण जाऊया सहतवते. ठीक आहे. सह शब्दाचा अर्थ काय? तो. तो. ठीक आहे. आता हम्म, एक एक वाक्य हम्म. आपण बनवूया. मग तुम्हाला सहचं वाक्य आधीच माहिती आहे. सह पश्यती म्हणजे काय? तो तो बघतो पाहतो. बघतो बघतो पाहतो. मग तम शब्दाचा अर्थ काय होईल? राम शब्दाचा अर्थ होतो रामाला. तम शब्दाचा अर्थ काय होईल? त्याला हा. मग आता मी असं म्हणू का? सह तम पश्यती. बोला. कोण अर्थ सांगेल मला याचा? चालेल ना तो तो त्याला त्याला पाहतो तो त्याला पाहतो. हा. रामेण शब्दाचा अर्थ होतो रामाने किंवा रामाच्या द्वारे. मग ते न काय होईल? हम्म. किंवा च्या द्वारा त्याच्यामुळे. द्वारे हा. अच्छा मुळे द्वारे द्वारे किंवा कडून असा अर्थ होतो. आपण असं पाहिलं होतं. मग आता मी वाक्य लिहितो. सह वापरू का नको? कन्फ्युजन नको व्हायला. हम्म. ते रे बाबा. अरे. हम्म. हा. सह सह तेन तेन पठती. पुष्पम आनयति हा त्याच्याद्वारे पुष्पम आणतो. छान वाक्य. सह तेन पुष्पम पुष्पम आणयते म्हणजे आनयति तो काय झाला? करण झाला आणण्याचं. फूल आणण्याचं करण कोण झाला? तो. मग करण हो. असल्यानंतर कुठली विभक्ती होते? आता थोडंसं आठवा बरं तुम्ही. तृ- कर्ता कर्म तृतीय कर्ण संपूर्ण. हा. तृतीय तृतीया. तृतीय चला मग आता पुढे. सह मुद्दामून सहज घेतो. सह म्हणजे तो. या ठिकाणी तो. हम्म. बघा. आता साठी. मग तस्मै म्हणजे काय होईल? तस्मै एकतर षष्ठी होती त्यात नाही चतुर्थी चालली ना. चतुर्थी. चतुर्थी चतुर्थीचा हा मग तस्मै त्याच्यासाठी रामाय म्हणजे काय? रामासाठी किंवा अजून एक अर्थ आपण पाहिला रामासाठी होता. ला किंवा स. रामाला. हो हं. रामासाठी. रामाला. मग आता तस्मैचा अर्थ काय होईल? त्याच्यासाठी ला त्याच्यासाठी. सह त्यासाठी त्याच्यासाठी तस्मै. सह तस्मै हा. सह तस्मै तस्मै. पुस्तकं ओके पुस्तकम. हा. ददाति ददाती. शक्यतो ददाती तेच या पाठामध्ये येणार आहे. पुस्तकम ददातीच्या ऐवजी आपण यच्छती वापरूया. सोपा. यच्छती. सह तस्मै पुस्तकम यच्छती. पुढे तस्मात. आता रामात म्हणजे रामापासून. तस्मात म्हणजे पासून त्याच्यापासून त्याच्यापासून. सह
तस्मात त्याच्यापासून काय फळ. बोला बोला बोला. तस्मात फलम आणयती, तो त्याच्यापासून फळ आणतो. आणायचं काम त्याच्यापासून फळ, आणि ते काय होतंय वेगळं होतंय, त्याच्यापासून फळ आणतो. पुढे तस्य. हम्म सह तस्य. रामस्य, रामाचं. तस्य, बोला बोला. त्याचं. तस्य नाम रामः अस्ति, म्हणजे काय? त्याचे त्याचं नाव नाव राम. राम आहे. हा तस्मिन रामे म्हणजे रामामध्ये. रामामध्ये. मग तस्मिन म्हणजे रामामध्ये. रामे म्हणजे रामामध्ये, तस्मिन म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये. मग बघा, तस्मिन श्रद्धा अस्ति, त्याच्यामध्ये काय असती. आहे? श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. श्रद्धा आहे. कळलं का एवढं? हं. हे सह, तम, तेन, तस्मै हे कसं आपण चालवलं? हो सर. कळतं का एवढं? मग आता सह तवतेवरून कह कऊ तुम्हाला येतं का? कह कऊ के? हो का नाही? येईल. प्रयत्न करू हा ना आम्ही सर, सर, ये नक्की. सह प्रयत्न. तवतेवरून कह कऊ के, कह कऊ के, कम कऊ कान, केन काव्यम कही, कस्मै हम्म. काव्यम केभ्य, कस्मात् काव्यम केभ्य, कस्य कयो केशम, कस्मिन कयो केशु. मग आता सह पश्यती. मी आता आता आपण प्रश्न कसा बनवायचा शिकतोय, मुद्दा म्हणून थोडंसं फास्ट, कारण की आताच कळू शकतोय एकदाच, झटका एकदाच असतो बघा. सह. मग आता सह ही प्रथमा विभक्ती आहे, हं. एक वचन. हम्म. मग आपल्याला जर हम्म. प्रश्न बनवायचा असेल तर आपल्याला जावं लागतं या टेबलमध्ये. कुठल्या? कह कऊ केच्या. कारण कह कऊ के काय आहे? प्रश्न आहे. प्रश्न. मग सहच्या जागी काय येतं बघा प्रश्नामध्ये? जर तुम्ही चालवलं तर सह पश्यती. सहच्या जागी काय येतं प्रश्नामध्ये? सह. मग मी असं म्हणू पश्य. शकतो, कह पश्यती. अपश्यस्ती. काय म्हणजे पाहतो? कुठे पाहतो किंवा काय नाही, पाहतो सर? सह म्हणजे तो. कह म्हणजे कोण? कोण? कोण कोण पाहतो? पाहतो? ओके. सहपश, तो पाहतो. आणि या ठिकाणी येणार असं. क्वेश्चन मार्क. आता मी अंडरलाईन करतो तमला. तमला अंडरलाईन करतो. मग काय येणार उत्तर सांगा? कोणाला कोणाला सह कम प्रश्न पाहतो? सांगा आधी. पश्यति. कम हा, पश्यति. सह कम पश्यती. तो पश्यती. कोणाला पाहतो? कळतंय का हम्म. तुम्हाला? आता फक्त प्रश्न आणि त्या सहतवटी टेबलमध्ये जाऊन काय करायचंय, फक्त त्याला मॅप करायचे. अजून सोपं आहे हा, बघा, पुढे कळेल तो तुम्हाला. कोणाला पाहतो? हा, ओके. तो कोणाला पाहतो? हा. सह हा. तेन पुष्पम आनयती. प्रश्न कसा होणार? नाही, युट्यूबला ते ऑब्जेक्ट करून घे ना तुझ्या त्या याच्यातून. म्यूट आरकेचा आहे ना त्याच्यातून. म्यूट 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 मध्ये ठेवा. ज्यांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड आहे म्यूट मध्ये ठेवा. बोला बोला. हा, काय प्रश्न येईल? सगळ्यांना म्यूट केलं मी. ज्यांच्या पाठीमागे आवाज नाही त्यांनी बोला. बोला ना. हा सह. सह केन केन हा पुष्पम सह आनयति. हा. केण सह पुष्पम आनयती. केन तो आनयति. कोणाच्या द्वारे पुष्प आणतो? आता मी फक्त उत्तरच लिहितो बरं का, पूर्ण टाईप नाही करत वेळेअभावी. हा, केन. मग हे काय झाला? प्रश्न झाला. सह केन पुष्पमानय तस्मै. बोला. सह तस्मै पुस्तकम यच्छती. सह कस्मै पुस्तकम तो यच्छति. कोणाला सह पुस्तक कस्मै. देतो? कस्मै. सह तस्मात कस्मै. फलम आणयती. स कस्मात. सह तो सह कस्मात्. कोणाकडून कस फळ आणतो? कस्मात. कस्मात. हम्म. तस्य नाम राम अस्ति. सह कस्य. हा. सह नाही कस्य तिथं. नाम राम. कस्य नाम रामः अस्ति. तस्य नाम रामः अस्ति. कोणाचं नाव राम आहे? त्याचं नाव राम आहे. नाव राम. हा, आणि तस्मिन सह श्रद्धा. तस्मिन् शब्द असते. म्हणजे कस्मिन तस्मिन् श्रद्धा अस्ति. कस्मिन श्रद्धा असती. कोणामध्ये अस्ति. श्रद्धा आहे? तस्मिन श्रद्धा असती. त्याच्यामध्ये श्रद्धा आहे. त्याच्यामध्ये अच्छा. श्रद्धा आहे. म्हणजे काय केलं आपण? जो प्रश्न, जे उत्तर आहे त्याला अंडरलाईन केल्यानंतर त्याची विभक्ती आपण कह कऊ के बरोबर जोडली. सह असेल तर
प्रथमा विभक्ती एकवचन, तम असेल तर द्वितीया, आणि कह कव केच्या टेबलमध्ये जाऊन आपण काय केलं, त्याचे प्रश्न सुद्धा बनवायला सुरुवात केली. मग जर मी असं म्हटलं कह पश्यती असा जर प्रश्न आला त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता का? हा, कोणाला पाहतो तर हा, ते सह आपण सांगू पश्यती, शकतो. कह पश्यती, सह पश्यती. कोण पाहतो? पश्यती. तो पाहतो. तो सर्व. तो पहा. तो अ, पाहतो. केन पुष्पम आनयती, तेन पुष्पम तेन आनयती. तो पुष्पम. तेन त्याच्याकडून पुष्पम. हा. कोणाला पुस्तक देतो? तस्मै पुस्तकम तस्मै. यच्छति. म्हणजे तस्मै काय? पुस्तक. उत्तरावरून प्रश्न बनवता येतो, प्रश्न समोर असेल उत्तर बनवता येतं. ह्याचा थोडासा विस्तार आपण अजून करूया, आणि हे खूप महत्वाचं आहे. खूप खूप. लगेच आपण भेटूया. याच्यावरती काय डाऊट असतील विचारा, सॉल्व्ह करूया आपण ते. अजून काही वाक्य पण रचूया आपण, चिंता नसेल.